पाहताय LS मराठी। पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी। नीती आयोग बैठकीत फडणवीसांचं दमदार सादरीकरण। 2047 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं लक्ष्य। विकसित भारतासाठी महाराष्ट्राची मोठी भूमिका। नीती आयोगात फडणवीसांचा रोडमॅप। पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात कॉकरोच पार्टीचं आंदोलन। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। राजीनामा न झाल्यास 20 जूनला दिल्लीत देशव्यापी आंदोलन। अभिजित दिपकेंची घोषणा। पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आज पुणे दौऱ्यावर। विधान भवन येथे घेणार शासकीय बैठका। अधिकाऱ्यांकडून घेणार शासकीय कामांचा आढावा। पंढरपूरमध्ये आज रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन। शेतकऱ्यांच्या मिळालेल्या कर्जमाफीमधील जाचक अटी रद्द करण्याची रोहित पवारांची मागणी। अमरावतीत कट्टर वैरी प्रवीण पोटे रवी राणा एकत्र। अनिल बोंडे ठरले संकटमोचक। पोटे राणा यांच्यात घडला समेट। साताऱ्यात अवैध मद्य निर्मिती विरोधात मोठी कारवाई। जमिनीत लपवलेला हातभट्टीचा साठा जप्त। 1,13,000चा मुद्देमाल हस्तगत। नंदुरबार शहरात शेतकऱ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला। हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी। हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण। सांगलीत भर वस्तीत घरात घुसून गोळीबार। 14 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू। अज्ञातांकडून घरात घुसून गोळीबार। घटनेमुळे नातेवाईकांचा आक्रोश। AI मुळे वाढला सायबर फसवणुकीचा धोका। भारतीय बँकांना मोठा फटका। 84% बँक अधिकाऱ्यांची कबुली। फसवणुकीमुळे आर्थिक नुकसान वाढलं। महागाई, डॉलर आणि व्याजदरांचा फटका। सोन्याच्या किमतीत मोठी पडझड। सोन्याच्या दरात किमती 27% खाली। घसरणीनंतरही केंद्रीय बँकांची सोन्याची खरेदी सुरूच। या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी। पाहत रहा LS मराठी।